परंतु आज तुम्ही बघत असाल वरती बांधकाम चालू आहे। एक स्लॅब सुद्धा कोसळला त्याचा, जो बघितला असाल। आज नगरपालिकेची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली, संपूर्ण गळते नगरपालिका। त्याचप्रमाणे मी कालच सभेमध्ये आमची जनरल बॉडीची सभा होती, त्यामध्ये एक आमची बाजूला नगराध्यक्षांची कॅबिन असं ऐकायला आलं, नगराध्यक्षांची का सभापतींचे माहीत नाही, परंतु मी सरळ आरोप करतोय नगराध्यक्षांनो का आज बाजूला जी 3 गाळे तोडलेत, आपले 3 म्हणजे 3 रूम तोडून त्याचा कॉलम सुद्धा तोडण्यात आला। आणि मी सभेमध्ये ज्यावेळेस आमचे चीफ ऑफिसरांना विचारलं का हे तुम्ही ठराव घेतलाय का, तुम्ही याचा मीटिंगमध्ये काही विषय आणलाय का, सभेमध्ये मीटिंगमध्ये विषय आणल्याच्या नंतरच कुठलंही बांधकाम चालू करावं लागतं। पण कुठलंही बांधकाम तुम्ही बघत असाल आज अनधिकृतरित्या नगरपालिकेमध्येच नगराध्यक्षांनी सांगितलं होतं खाऊगी ना खाणे दोगी, परंतु आज तुम्ही बघितलं असाल का संपूर्ण भ्रष्टाचाराच्या प्रमाणे ज्या पद्धतीने काम चालू आहे। आज बघत असाल तुम्ही बाजूला तुमची मी पाणी दौरा सुद्धा करतो, 3 रूम तोडलेत, 3 रूम तोडून त्याच्यामधले कॉलम तोडले, सिलिंग तोडले। आमचे चीफ ऑफिसरांना विचारलं ते बोलतात मला माहीत नाही, तडवी साहेबांना विचारलं तर बोलतात मला माहीत नाही, आम्ही कुठल्याही सभेपुढे हा ठराव घेतलेला नाही आहे, सभेपुढे कुठलाही विषय घेतलेला नाही आहे। कुठली कॅबिन बनवताना किंवा कुठलं काम करताना एखाद्या सभेपुढे विषय आणायला लागतो, त्याचे मिनिट्स तयार व्हायला लागतात। या सगळ्या गोष्टी कुठल्याही न करता 3 भिंती तोडल्यात, 3-4 भिंती तोडून 3-4 हे तोडून त्यानंतर त्या कॅबिन बनवण्याचं अनधिकृतरित्या काम चालू आहे। सुद्धा कलेक्टरांना सुद्धा लेटर दिलेले आहे सगळ्या गोष्टीचं, आणि मी माझी कंप्लेंट दिलेली कलेक्टरांना का ही अनधिकृत ज्या पद्धतीने भर सभेमध्ये म्हणजे मी सभेमध्ये सुद्धा ह्याचा आरोप केला आणि कोणी अधिकारी उत्तर द्यायला तयार नाही, चीफ ऑफिसरांनी तो उत्तर दिले नाही। आणि आमचे शहर अभियंता आहेत राजेश तडवी यांनी कुठलं मला उत्तर दिलं नाही। तुम्हाला मी जाताना पाणी दौरा सुद्धा करून देतो। आणि ते कॅबिन आज नगराध्यक्षांची एक भरदस्त कॅबिन इथं असताना सुद्धा दुसरी कॅबिनची काय आवश्यकता आहे, परत सभापतीच्या निवडणुका होत आहेत, त्याला कुठलीही कॅबिन नाही सभापतींना, मग जाणार कुठं? वरती बांधकाम चालू आहे आपलं, त्याच्यामधले कॉलम तोडले गेलेत, RCC कुठल्या टाउन प्लॅनिंगची परमिशन नाही, चीफ ऑफिसरांची परमिशन नाही, कुठली टिप्पणी नाही आहे, काही मंजूर नसताना सुद्धा एवढं मोठं कॅबिनचं काम चालू आहे। चीफ ऑफिसरांनी टिप्पणी देऊन त्यानंतर नगराध्यक्षांची सही लागते, सभेपुढं त्याचा ठराव आणावा लागतो, सभेपुढं तो विषय आणावा लागतो, त्यानंतर पास होतं, त्यानंतर टेंडर निघतं, नंतर वर्क ऑर्डर होतोय, परंतु असं कुठलंही त्याच्यामध्ये काय झालेलं नाही आहे। अनधिकृतरित्या एक कॉलम तोडून भिंती तोडून त्यानंतर काम चालू आहेत। ते मला वाटतं तुम्ही पत्रकारांनी सुद्धा जाऊन बघावं। आणि आमचे अधिकारी डोळे झाकपणाने फक्त काही पक्षाच्या भीतीने तोंडावर बोट ठेवून उभे आहेत। मी सभागृहामध्ये सुद्धा चीफ ऑफिसरांना सुद्धा हा प्रश्न केला, तडवी साहेबांना केला, कोणी उत्तर द्यायला तयार नाही का आम्ही काम करायला सांगितलं नाही म्हणून स्पष्ट सांगतायत। या दालनासाठी एकंदरीत अंदाजे किती खर्च करण्यात येणार होता? असं ऐकायला आलं का 1.5 कोटी खर्च अपेक्षित आहे, परंतु सभेमध्ये विशेष पास नसताना सुद्धा मग हा खर्च करतोय कोण नक्की, हा मोठा प्रश्न आहे। आणि मी मागे नगराध्यक्षांना सुद्धा हा प्रश्न विचारला, नगराध्यक्ष सुद्धा यांनी काही उत्तर दिलेलं नाही। नगराध्यक्षांची कॅबिन जर बाजूला आहे, चीफ ऑफिसरांची कॅबिन बाजूला आहे, त्यांनी जाऊन पाणी दावा केला पाहिजे, तुमची भिंत कोण तोडतंय, तुमचे कॉलम कोण तोडतंय, तुमचं सिलिंग कोण तोडतंय। त्यामध्ये ज्या जुन्या AC बसवल्या होत्या 3 कॅबिनमध्ये, 3 कॅबिनच्या AC गायब आहेत, फर्निचर गायब आहेत, मग इथले वॉचमॅन आणि हे सुद्धा काय करतायत? या संबंधित तुम्ही कोणी तक्रार केलेली आहे? हो, कलेक्टर ऑफिसला मी याचं तक्रार केलेली आहे, कलेक्टर साहेबांना तक्रार केली, त्याचंही पत्र मी तुम्हाला देईन।